जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोत्यांनो. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक 17वा समास 8वा तत्वनिरूपण या विषयाचे विवेचन करणार आहोत. या समासात श्री समर्थांनी वाणी आणि अंतकरण यांचे वर्णन केलेले आहे. आपण जो शब्द बोलतो किंवा उच्चारतो त्यासच वाणी असे म्हणतात. आपण कोणताही शब्द सहजपणे बोलतो किंवा उच्चारतो, परंतु आपण त्याच्या निर्मितीची किंवा उत्पत्तीची कधीच कल्पना करत नाही. चला तर आपण या शब्दांच्या मुळांचे म्हणजेच उगमस्थानांचे रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. वाणीचे 4 प्रकार आहेत. ते म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वाणीलाच शारदा असेही म्हणतात. वाणी ही सच्चिदानंदाची ज्ञानमय महाशक्ती आहे. ती केवळ स्फुरणरूप असते. ओंकार रूपाने ती नाभिस्थानी वास करते. या वाणीस परावाणी असे म्हणतात. परावाणी ही एक जाणीवरूप असते. दुसरी वाणी म्हणजे पश्यंती वाणी होय. ज्यावेळी जाणीवरूप असणारी परावाणी ही अर्थाचा आकार घेते त्यावेळी तिला पश्यंती असे म्हणतात. ही वाणी वस्तूचा, घटनेचा किंवा प्रसंगाचा अर्थ पाहते, म्हणून या वाणीचे नाव पश्यंती आहे. तिचे जन्मस्थान हे हृदयात आहे. ही केवळ अर्थमय असल्याने इथे भाषेचा जन्म व्हायचा असतो. तिसरी वाणी म्हणजे मध्यमा होय. स्थूल म्हणजेच दृश्य विश्व आणि सूक्ष्म अर्थ यांना जोडणारी मधली साखळी होय, म्हणून हिला मध्यमा असेही म्हणतात. हिचे जन्मस्थान कंठामध्ये असते. मध्यमामध्ये भाषा असते, परंतु ती मनातल्या मनात बोलली जाते. यालाच आपण मौनरूप असेही म्हणतो. आपले चिंतन या आवाजरहित भाषेमध्ये आत मनामध्ये चाललेले असते. चौथी वाणी म्हणजे वैखरी होय. वैखरी वाणी ही सूक्ष्माला स्थूल व इंद्रियगोचर रूप देते. आतमधील मौन भाषा किंवा आवाजरहित भाषा गळ्यातून स्वरूपाने शब्द बनते आणि तोंडावाटे बाहेर पडते. एकाच शक्तीच्या या 4 अवस्था आहेत. त्या एकमेकाला चिकटलेल्या आहेत. ज्यावेळी आपण शब्द बोलतो त्यावेळी त्याच्या मागे मध्यमा, पश्यंती, परा आणि वैखरी या 4ही वाणींची सूक्ष्म हालचाल असते. दररोजच्या व्यवहारात ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, परंतु कठीण प्रसंगात सामान्य माणसाच्या बोलण्याचे मूळ अगदी त्याच्या बेंबीपाशीच आहे असा अनुभव येतो. सारांश असा की बेंबीपाशी जे प्रथम स्फुरण होते त्यास परावाणी म्हणतात. ती स्फुरणरूप वृत्ती हृदयात येऊन ध्वनिरूप बनते. तिला पश्यंती वाणी असे म्हणतात. नंतर हृदयातील ध्वनी कंठात येऊन नादाचे रूप धारण करतो, त्यास मध्यमा वाणी म्हणतात. आणि जिभेने नादाचा शब्दरूप उच्चार होतो, त्यास वैखरी वाणी असे म्हणतात. आता आपण अंतकरणाविषयी थोडी माहिती घेऊ. अंतकरण म्हणजे कोणत्याही प्रकारचे रूप न घेतलेली आणि केवळ जीवाच्या असनेपणाची आठवण ठेवणारी जी शुद्ध कल्पनारहित जाणीव म्हणजेच अंतकरण होय. अंतकरणाचे मूळ स्थान हे बेंबीपाशी राहणारी केवळ स्फुरणरूप असणारी परावाणी होय. आपण बसले असता सहजच एखाद्या गोष्टीची आठवण किंवा जाणीवेचे स्फुरण निर्माण होते. ती जाणीव म्हणजेच अंतकरण होय. परंतु जे आठवले ते होईल का नाही किंवा करावे की न करावे अशी दोलायमान स्थिती निर्माण होते. त्या संकल्प विकल्प करणाऱ्या जाणीवेस मन असे म्हणतात. पुढे जेव्हा मन हे अनुमान कराव्यास लागते आणि त्यातून मी हे करीन किंवा करणार नाही असा निश्चय निर्माण होतो, तेव्हा त्या जाणीवेचे बुद्धीत रूपांतर होते. नंतर बुद्धीने ज्या गोष्टीचा निश्चय केला त्या गोष्टीचे चिंतन सुरू होते. त्या चिंतनास चित्त म्हणतात. नंतर पुढे निश्चयाचा अभिमान बाळगून हे कार्य मी अवश्य करीन अशा आग्रहास किंवा हट्टास अहंकार असे म्हणतात. अहंकारामध्ये जाणीवेस एक प्रकारचे घट्ट स्वरूप येते. वास्तविकता मूळ अंतकरण हे एकच आहे, परंतु वेगवेगळ्या कार्यामुळे एकाच अंतकरणाची 5 रूपे आढळतात. त्या प्रत्येक रूपाला वृत्ती असे म्हणतात. या 5 वृत्तींचे मिळून अंतकरण पंचक निर्माण होते. या 5 वृत्ती म्हणजेच अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अभिमान होय. यामध्ये अंतकरण म्हणजेच पहिले स्फुरण किंवा आठवण होय. मन म्हणजेच जिथे संकल्प किंवा विकल्प निर्माण होतो ते. बुद्धी म्हणजे जिथे निश्चय होतो ते. चित्त म्हणजे चिंतन करणे होय. आणि अभिमान म्हणजे
कार्य पूर्ण झाल्याचा अभिमान येतो ते. अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी तत्वनिरूपण या समाजाचे विवेचन इथे संपन्न होत आहे. आपण सर्वांनी विवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा, इतरांना पोचवा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी, समाधानी, समृद्ध आणि आनंदित रहा. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.